नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ 1 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर पोलीस भरती रिलेटेड आपण व्हिडिओ बनवत असतो। नवीन व्ह्यूअर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली नोटिफिकेशन बेल देखील दाबा, कारण की आता भरती येणार आहे, त्याबद्दल आम्ही अपडेट रोजच्या रोज देत जाऊ। आणि मित्रांनो, मोबाईलची जरा प्रॉब्लेम असल्यामुळे कॅमेरा जरा खराब आहे, तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी थोडीशी खराब भेटेल, पण त्यातली माहिती तुम्हाला जास्तीत जास्त उपयुक्त असेल याची मी तुम्हाला थोडीशी गॅरंटी देतो। तर व्हिडिओ क्वालिटी थोडी खराब आहे, थोडं तुम्ही समजून घ्या। तर मित्रांनो, मी थोडंफार चालू घडामोडी, जे महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत, जास्तीत जास्त 6-7 असतील, पण त्यातला एक तरी चालू घडामोडी 100% भरतीला येणार म्हणजे येणार। नाही आला तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये शिवाय द्या। 100% यातली एक ना एक तरी भरतीला प्रश्न येणार म्हणजे येणार। तर मित्रांनो, जे गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठी मूर्ती होती सरदार वल्लभभाई पटेल, तर त्यांच्यापेक्षा आता मोठी मूर्ती तयार होणार आहे। तर ती मूर्ती कुठे तयार होणार आहे, त्याची उंची किती राहील, त्याबद्दल आपण आज चर्चा करूया। तर त्याचप्रमाणे मित्रांनो, आज प्रश्न विचारणार नाही, हे जे चालू घडामोडी देणार आहे तेच तुमच्यासाठी प्रश्न। तर गुजरातमध्ये जे सरदार वल्लभभाई पटेल, त्यांना लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं, हे तुम्हाला माहिती असेलच। तर त्यांच्याबद्दल आपण थोडंफार जाणूया, आणि त्यांच्यापेक्षा देखील अजून मोठी मूर्ती भारतातच तयार होणार आहे, त्याबद्दल आपण देखील थोडं जाणूया। तर सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती होती, तुम्हाला माहिती होती किती मीटर होती, तर त्यांच्यापेक्षा आता मोठी मूर्ती उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे। जे तिकडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांनी आता नुकतीच घोषणा केलेली होती की जगातील सर्वात मोठी मूर्ती तिथे होणार आहे। ती मूर्ती कोणाची आहे, तर ती मूर्ती प्रभू राम यांची आहे। जे आपले राम आहेत त्यांची मूर्ती होणार आहे। तर सर्वात मोठी मूर्तीची उंची उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे। सध्या विचारलं तर गुजरातमध्ये, आणि होणार आहे असं विचारलं तर उत्तर प्रदेशमध्ये। तर जरा प्रश्न तुम्हाला फिरून विचारतील, तर तुम्ही प्रश्नांकडे पूर्ण लक्ष द्या। तर मित्रांनो, थोडेफार चालू घडामोडी काढलेले आहेत। तर असा प्रश्न तुम्हाला विचारला की जगातील सर्वात उंच मूर्ती कोठे आहे, तर ते गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल। आणि जगातील सर्वात मोठी उंच मूर्ती कोठे होणार आहे, शेवटी होणार आहे असं विचारलं तर ते उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे रामाची मूर्ती। आणि सध्या आहे ती सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती। 182 मीटर का काय आहे मित्रांनो त्याची उंची, तुम्हाला माहिती असेलच, तुम्ही अभ्यास करत असाल। तर रामाची मूर्ती होणार आहे उत्तर प्रदेशमध्ये। तर त्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत, शिल्पकार देखील विचारतील, कारण शिल्पकार महत्वाचा आहे। त्या रामाची मूर्ती त्याची उंची आहे मित्रांनो 221 मीटर। विचार करा मित्रांनो, 182 मीटर सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्तीची उंची, आणि आता रामाची मूर्ती तयार होणार आहे, याची उंची असेल मित्रांनो 121 मीटर। थोडे चालू घडामोडी काढले तुम्हाला सांगतो। तर त्या मूर्तीचे शिल्पकार, त्यांचं नाव आहे राम सुतार। नाव लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा। उंच मूर्ती रामाची होणार, त्याची उंची असेल 221 मीटर, आणि त्याचे शिल्पकार कोण आहेत, राम सुतार। जे सांगतो ते वहीमध्ये लिहून घ्या, तर एक ना एक तरी प्रश्न 100% येणार। तर मित्रांनो, त्याचा जो बेस असतो, खालचा बेस, त्या बेसची उंची आहे 50 मीटर, आणि त्या 50 मीटरच्या बेसवर उंची उभारली जाईल। आणि त्या रामाच्या मूर्तीच्या वर छत्री देखील असेल, रामच्या मुकुटच्या डोक्याच्या समोर एक छत्री देखील असेल। तर त्या छत्रीची उंची आहे 20 मीटर। आणि टोटल तुम्ही बघायला गेला तर प्रत्यक्षात उंची मूर्तीची, फक्त आपण मूर्तीची उंची बघितली तर ती आहे 151 मीटर, आणि टोटल सगळं बघितलं तर 221 मीटर। सगळ्यात मोठी उंचीची मूर्ती उत्तर प्रदेशमध्ये रामाची होणार आहे। तर आपण दुसरी चालू घडामोडी बघूया मित्रांनो। तर मित्रांनो, जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा मेरी कोमने या स्पर्धेत 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखाता हिला हरवत 6व्यांदा विश्व विजेतेपद पटकावले। तर आपली जी मेरी कोम आहे ती कोणत्या राज्याची आहे, आणि तिने कोणत्या वयोगटामध्ये स्पर्धा जिंकली, 48व्या वयोगटामध्ये, आणि कोणत्या स्पर्धेमध्ये, तर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये। आणि तिने कुणाला हरवलं, अमेरिकेची युक्रेनची राहणारी जी महिला आहे हॅना होकात, ही जी महिला आहे हिला तिने हरवलेलं आहे, आणि हरवत 6व्यांदा विश्व विजेतेपद या मेरी कोमने जिंकलेलं आहे। तर हा प्रश्न 100% येईल। आणि मेरी कोमने 6व्यांदा जिंकलं, पण मेरी कोमच्या आधी मित्रांनो, आपलं कामगिरीसह मेरी कोमच्या आधी आयर्लंडमध्ये एक
केटी टेलर या नावाची एक महिला आहे. तिनं 5व्यांदा विश्वविजेता पद जिंकलेलं होतं. आणि मेरी कॉम हिने आता 6व्यांदा म्हणजे सर्वात जास्त मेरी कॉमने जिंकलं. हा एक प्रश्न येऊ शकतो. आणि जे मूर्तीचा तुम्हाला प्रश्न विचारला तो एक प्रश्न 100% येऊ शकतो. आणि मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ओडिसामध्ये आता भुवनेश्वर येथे पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचं उद्घाटन आता नुकतंच झालेलं आहे. ती स्पर्धा कुठे झालेली आहे? तर ही स्पर्धा ओडिसामध्ये झालेली आहे. आणि ओडिसाची राजधानी देखील विचारतील कोणत्या राज्यात झाली. आणि त्याचं आता उद्घाटन कधी झालं मित्रांनो? 27/11/2018. आणि त्याचप्रमाणे ती ओडिसामधील कोणत्या स्टेडियमवर होणार? स्टेडियमचं नाव लक्षात ठेवा. स्टेडियमचं नाव आहे कलिंगा स्टेडियम. आणि या स्पर्धेमध्ये टोटल 16 संघ सहभागी आहेत. तर मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढ्याच चालू घडामोडी होत्या. अजून एक चालू घडामोडी आहे ती तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्या चालू घडामोडी देतोय 4च आहेत, पण 4 पैकी एक 1000% येणार म्हणजे येणार. लिहायला कंटाळा करू नका. 1 मार्क म्हणजे तुमच्या कास्टचे जवळजवळ 200 विद्यार्थी तुमच्या पुढे असतात. 1 मार्काचं महत्व भरपूर असतं. एका मार्काने एका पोराचं अख्खं 1 वर्ष वाया जातं. 1 वर्ष त्याला वाट बघावी लागते. मी प्रवचन देणार नाही, आपला चालू घडामोडीचं लेक्चर होतं. तर मित्रांनो, चौथी चालू घडामोडी अशी होती. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार सीड मदर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सीड मदर म्हणून राहीबाई सोमा पोपेरे हिला सीड मदर म्हणून ओळखले जाते. व्हिडिओ थोडा पाठीमागे नाही, मी काय बोललो ते रिपीट ऐका आणि वहीमध्ये नोट डाऊन करा. तर पूर्ण वाचतो. बीबीसीच्या दिलेल्या माहितीनुसार सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांच्या बीबीसीच्या प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत समावेश आहे. तर मित्रांनो, या देशी बियाणे बँकच्या संस्थापक होत्या. तर या ज्या चालू घडामोडी आपण पहिली बघितली रामाची मूर्ती, दुसरी बघितली मेरी कॉम जिने आता 6व्यांदा विश्व स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद मिळवलेलं आहे, ही दुसरी. आणि तिसरी आपण बघितली पुरुष हॉकी स्पर्धा ओडिसामध्ये कलिंगा स्टेडियमवर होणार आहे म्हणजे आता चालू झाली, ही तिसरी. आणि चौथी सीड मदर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई सोमा पोपेरे. ह्या ज्या 4 चालू घडामोडी आहेत त्या तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. आणि आपण अजून चालू घडामोडी ज्या मेन आहेत त्याच घेऊन येणार आहोत. आता यातल्या 4 पैकी 1 तरी मित्रांनो तुमचा मार्क फिक्स झालेला आहे. अजून आपण अजून चालू घडामोडी घेऊन येऊ. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद समजतो. आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंट देखील करा व्हिडिओवर.